2024 मध्ये त्यांनी मोठं चांगली कामगिरी केली आणि सातत्याने प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांनी सेमीफायनल आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करून हॅलो हॅलो दोन्ही टीमचा एक राखीव प्लेयर पॅव्हलियन मध्ये यायचा आहे. हॅलो हॅलो तर सामना चालू होत आहे तटस्थ हॅलो 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 तटस्थ पंच नितीन सकपाल आणि सुधीर हॅलो सामना 4 षटकांचा असेल कंपल्सरी चेसिंग असेल स्पर्धेचा नियम आहे. तर सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपला 12वा खेळाडू द्या आमच्याकडे नावं येत नाहीत तर आम्हाला फार मोठी इथे अडचण होते. तर आपला राखीव म्हणजे 12वा खेळाडू आमच्याकडे द्यायचा एखादा सदस्य दिला तरीही चालेल कारण आम्हाला माहिती आहे काय कारण इथे ज्या प्लेयर खेळण्यासाठी जर उपलब्ध नसतात तर 12वा 13वा कुठून आणणार. तर एखादा तुमचा राखीव कोणतरी द्या आमच्याकडे कारण जेणेकरून आम्हाला इथे त्रास होणार नाही कारण सर्वच मिसअंडरस्टँडिंग होते. तर फलंदाजीची नावं सांगा आम्हाला. आणि तर सामन्यातील पहिला आणि स्वतःचा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो अमित हा गोलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय पाली उपालेवाडी या संघाने चांगल्या प्रकारची क्षेत्राची व्यूह रचना रचले. तर पुढचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न सफल झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मी मगाशी सांगितलं होतं की एक चांगला एक बलाढ्य संघ समजला जातो तो पाली उपालेवाडी. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि अमित म्हटलं की एक दांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज आपल्याला सातत्याने गोलंदाजीच्या मार्कवरती दिसतोय. चांगला फटका मारा लेग फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं डचाल होतंय पण एक धाव मिळते. चांगले क्षेत्ररक्षण झाले धावेचा श्री गणेशा झालाय. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होती बिनगडी बाद एक. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि सर्व स्वयंसेवकांना एक विनंती असेल सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आम्हाला वारंवार सूचना द्यायला मात्र पॉईंटच्या दिशेने झेल झाला असता पण क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं फ्लनवत झालंय. लॉंगअपच्या दिशेने गेलेला चेंडू एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय पाली उपालेवाडी विरोधात त्यांच्या जेतवन सापिरली हा संघ थोडीच थोड उत्तर 4 षटकांचा सामना असेल 24 चेंडूचा खेळ असेल 30 ते 35 40 धावा 10 फलकावरती लावायला लागतील कारण मोठा सामना आहे. पुढचा चेंडू पहिलं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज अमित पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. पुलटा चेंडू आता मोठा समाचार घेतलाय चेंडूला फेकून दिलंय चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी आणि संघा नो चेंडू आहे. पंचांचा निर्णय येतोय नोचा आणि 3 धावा या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते 3 ने वाढते 6 धावा. तर या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते 6 धावा धावफलकावरती लागत आहेत. तर पुढील सामने जे आहेत त्या सर्व कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. याच्या पुढील जे 2 सामने आहेत त्या सामन्याच्या संघनायकाने पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे.
6 धावा धापलकावरती लागतात. पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 6 धावा. तर 2 धावा धापलकावरती होईल. तर संघाची धावसंख्या होते 8 धावा धापलकावरती लागतात. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समेत जोडलेत योगेशजी चव्हाण स्कोररचे भूमिकेत सातत्याने चांगली कामगिरी पार पाडताना दिसतंय. पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते बिनबाद 8 धावा. बिनबाद 8 धावा. आमच्या डांगेवाडीचे सुपुत्र सतीजी जाधव साहेब जे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत, आपल्या मुंबई या शहरी भागात त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. चेंडू पूर्वा. तर सतीश जाधव साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष विकासजी बाबाजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. त्याचप्रमाणे अविनाश चव्हाण साहेब यांना विनंती असेल की त्यांना सन्मानित करावं. सतीश जाधव साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. एक क्रिकेट फार मोठं त्यांना वेळ आहे आणि एक 25 ते 30 वर्ष म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही. एक क्रिकेट खेळाचा दांडगा अनुभव असलेले खेळाडू, सरकारी कर्मचारी, पोलीस या खात्यामध्ये चांगले कार्यरत आहेत. जेव्हा त्यांची या गावची टुर्नामेंट झाली तेव्हा आम्ही स्वतः होतोय. एक चांगल्या प्रकारच्या आयोजनाच्या भूमिकेत त्यांनी सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसतात. तर त्यांना इथं सन्मानित केलं जाते. तर त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. तर या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 10 धावा धापलकावरती लागत आहेत. चांगला फटका माराय आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. या 2 धाव्यांसाठी या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 ने वाढते 12 धावा. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 12 धावा. त्याचप्रमाणे कुरवल जावली गावचे सुपुत्र आहेत, आमचे मित्र बंधू आहेत. भास्कर महाबदे येतील आता थोड्या वेळात, कारण त्यांनी आम्हाला पण फोन केला होता, येणार आहेत. रात्री 2 वाजवलेत त्यांनी आमच्या बरोबर. तर तुमचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं रामजी उतेकर साहेब आमचे मित्र बंधू आहेत. रामजी उतेकर याचा जे त्यांचा सन्मान केला जाईल. रवींद्र चव्हाण यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. राम उतेकर साहेबांचा याचाची तिथं त्यांचा सन्मानित केलं जाते. सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज गणेश. गणेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. युवा गोलंदाज आहे. एक चांगली उपाले वाडीकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय आणि एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ते उपाली वाडी या संघाने. कारण पहिल्या षटकात त्यांनी फक्त 12 धावा खर्ची केलेत. दुसरं षटक घेऊन आलाय. चांगला पटका मारण्याचा प्रयत्न बदला सुधीर महापदे यांचा इशारा येतोय. उजवेष्टीच्या थोडासा खूप बाहेर गेलेला चेंडू. एक अवांतर धाव मिळते. विशाल तामणकर या पोसरे गावचे सुपुत्र आहेत, त्यांचं इथं आगमन झाले. त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. त्यांचा इथे याचा इथं सन्मान केला जाईल. पुढचा चेंडू गणेश यांचा. चांगला फटका मारलाय. बॅटची एज लागले. झेल मात्र तिथं सुटतोय. क्षेत्ररक्षण मात्र थोडासा झेलमध्ये फ्लंबल झालाय, पण झेल मात्र सुटतोय. मोठं जीवदान भेटते या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विशालजी तामणकर साहेबांचा याचा तिथं सन्मान केलं जात आहे. मी विनंती करतो अविनाश चव्हाण साहेबांना की त्यांना सन्मानित करावं. त्यांचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. पुढचा चेंडू गणेश यांचा. चांगला फटका मारलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा निर्णय येतोय. तटस्थ पंच सुधीर महापदी यांचा इशारा 2 धावेसाठी येतोय. संघाची धावसंख्या होते 16 धावा. साईनाथ गडकरवाडी. साईनाथ गडकरवाडी. किरण आपला संघ आला असेल तर या आपल्याकडे जरा पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. किरण साईनाथ गडकरवाडी.
आणि तलवट ग्रामीण 16 धावा 10 फलकावरती लागतायत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अकोट टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली, संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय ते 16 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. एक बलाढ्य संघ समजला जातोय तो पाली उपाले वाडी, एक आपल्या 15 गावातील नावाजलेला संघ. कारण किरण हा एक स्फोटक फलंदाज त्यांच्या समेत आपल्या या क्रीडा नगरीत खेळताना दिसतोय. चेंडू उंच हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल मात्र तिथं होत नाही आणि 2 धावा घेण्यात यश आलंय. या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 18 धावा 10 फलकावरती लागतायत. 18 धावा 10 फलकावरती लागतायत. आपल्याला माहिती आहे आपल्या भारत देशाचा कर्णधार विराट कोहली एक जर्सी नंबर त्याचा आठवण करून देतोय 18 या आकड्याची. दुसरं षटक प्रगती पथावर असताना मला वाटतं थोडस गोलंदाजी करत असतो, पण मात्र त्याला साथ मिळत नाही ती क्षेत्ररक्षणाची. कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, मोठी हाणामारी करावी लागते कुठलाही फलंदाज असला तरी, पण क्षेत्ररक्षक मात्र त्याला साथ देत नाही. पण एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय आणि चांगली गोलंदाजी, चांगलं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 20 धावा 10 फलकावरती लागतायत. 20 धावा 10 नाना चांदे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मुसाड चांदेवाडी हा संघ इथं हजर झालेला आहे. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाचे हार्दिक स्वागत केलं जाते. रघु सुर्वे एक उत्कृष्ट असं समालोचक आहेत. मुसाड सुर्वेवाडी गावचे सुपुत्र आहेत. त्यांना आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याकडे व्यासपीठावर येऊन आमच्या समेत जोडले जातील. रघु सुर्वे यांना विनंती असेल की या आपण इकडे. तर दुसरं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होती. बाबू मी बोलल्यावर लक्ष ठेवत जा जरा, किती झाल्यात. आणि फलंदाज थोडासा प्रॉब्लेम झालाय. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता, मला वाटतं स्ट्राईक रोटेट करण्याचा. धावबाद होते, संघाची धावसंख्या होते. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 21 धावा 10 फलकावरती लागतायत. स्वप्नील तर साईनाथ गडकरवाडी आणि तलवट ग्रामीण, साईनाथ गडकरवाडी आणि तलवट ग्रामीण या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. तर यानंतरची होणारी मोठी लढत साईनाथ गडकरवाडी आमचा चोरोने गावचा संघ आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात असेल तलवट ग्रामीण संघ. दोन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 21 धावा 10 फलकावरती लागतायत. सामन्यातील तिसरा निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज योगेश हा गोलंदाज तिसरा षटक घेऊन येतोय. प्राचारण केलंय अमित या संघनायकाने. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. स्वप्नील प्रकाश शिंदे चोरवणे गडकरवाडीचे सुपुत्र आहेत. क्रिकेटमध्ये फार मोठं त्यांचं विवेल आहे आणि संघाचे संघनायक त्यांनी आमच्या मंडळाला 501 रुपयाची देणगी दिलेले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, पंचांचा निर्णय येतोय 2 धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 23 आकडा. 23 या धावसंख्येवरती साईनाथ गडकरवाडी विरोधात तलवट ग्रामीण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल व्यासपीठाकडे या, आपण आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर राजू उतेकर आमचे मित्र बंधू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथं नाणेफेक केली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा पुनश्च एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती पंचांच्या डाव्या साईडनी मार्ग करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता झाले, संघाची धावसंख्या रोखून धरले. पुढचा चेंडू
चांगला फटका मारलाय लॉंगअपच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आजच्या मला वाटतं दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार आपल्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 6 ने वाढते 29 धावा धापलकावरती लागतायत. 29 धावा धावफलकावरती लागतायत. मोठा हाणामारी करावी लागेल, कारण फलंदाजाला माहिती आहे की तिसरं षटक प्रगती पथावर असताना 4 षटकांचा सामना असेल. नाना चांदे, आपण व्यासपीठावर आलात तर बरं होईल. तुमचंही देखील आम्ही स्वागत करू जाते. आपल्याला पंचांची भूमिका पार पाडायची आहे. आपण आज दिवसभर कुठे जाऊ नका. तर चांगला फटका मारलाय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय 2 धावेसाठी. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 31 धावा धावफलकावरती लागतायत. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू 31 धावा धावफलकावरती लागतायत. चांगला फटका मारलाय, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. 1 धाव मिळते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 32 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगती पथावर. हॅलो, हॅलो. 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 तर नाणेफेक केली जाते साईनाथ गडकरवाडी विरुद्ध तलवट ग्रामीण. राजू उतेकर, राजू उतेकर या आपण नाणेफेक करण्यासाठी. राजू उतेकर, कुरवल जावलीचे सुपुत्र या. तर नाणेफेक केली जाते साईनाथ गडकरवाडी विरोधात तलवट ग्रामीण. कुरवल जावलीचे आमचे मित्रबंधू राम उतेकर यांच्या शुभ हस्ते केली जाते. नाणेफेक केली जाते. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. तर या 1 धावेने संघाची धावसंख्येत बदल होते. 35 धावा धावफलकावरती लागतायत. सामन्यातील मला वाटतं 4थं षटक. तर 35 धावा धावफलकावरती लागतात. सामन्यातील 4थं निर्णायक षटक आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटचे एज लागले, लेग पाईनच्या दिशेने गेलेला चेंडू आहे आणि संघाची धावसंख्या होते 1 धावेने 36 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षक झाले म्हणता येईल. आणि निर्णायक षटक म्हणजे हाणामारीचे जर षटक घेऊन आलाय तो गोलंदाज विनायक. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पाली उपालीवाडी या संघाकडून. मोठा प्रहार केलाय, चेंडूला फेकून दिलाय, सीमारेषेच्या खाली चेंडू जातोय. धावा किती आहेत आणि हा षटकार. आणि या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 42 धावा. आजच्या दिवसातील मला वाटतं ही सर्वोच्च धावसंख्या नक्कीच मानली गेली जाईल. कारण दुसरी लढत आपल्याला पाहिलं होते. पहिला सामना जेव्हा झाला तर 23 धावा 29 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. आता 42 धावा धावफलकावरती लावल्यात त्या जेतवन सापिर्ली या संघाने. कारण जेतवन सापिर्ली संघ म्हटलं तर एक हॅलो. जेतवन सापिर्ली संघाचं सांगायचं म्हटलं तर एक स्फोटक फलंदाजा वर्णा केलेला हा खेळाडूंचा संघ आहे. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कारण सापिर्ली
संघ त्याच वेळेस मोठा ताकदीचा संघ बसलाय समोर येऊन आहे तो पाली उपालेवाडी. चांगला फटका मारलाय पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय चेंडूवरचा समाचार घेतलाय चेंडूला भिरकावून दिले चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा येतोय 2 धावेसाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 45. रोहित शर्मा याचा जर्सी नंबर आठवण करून देतोय 45 धावा धावफलकावरती लागतायत. संजयजी धनावडे साहेब जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष गाव साखर बामणवाडी यांनी 2 दिवस आम्हाला चहा नाश्त्याची ज्यांनी सोय केली त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. संजयजी धनावडे साहेब आपल्या 15 गावातील एक नाव आणि गावाचं नाव साखर बामणवाडी 47 धावा धावफलकावरती लागतात आणि विजयासाठी 48 धावांची गरज. 24 चेंडूत हॅलो 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 तर 24 चेंडूचा खेळ असेल विजयासाठी 48 धावांची गरज असेल. या पुढील धावतं समालोचन करतील आमचे गुरु म्हटलं तर वावगा ठरणार नाही दिलीपजी उतेकर. काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन करतायत ते आमचे गुरु दिलीपजी उतेकर साहेब. धन्यवाद विजय सर. आयोजकांना विनंती आहे हे दोन्ही माईक ना थोडे काम करत नाहीत त्यामुळे थोडंसं टचअप करून मला वाटते सेल वगैरे चेंज करून घ्या. आणि नक्कीच कालपासून ज्याला म्हणतोय की पावनखिंड या टुर्नामेंटची पावनखिंड कोण लढवतोय तर विजयजी शिंदे. जबरदस्त अगदी एका बाजूने 90% त्यांनी आपला हा पदभार सांभाळलेला आणि जबरदस्त अशी कामगिरी केलेली आहे. आणि याच्या जोडीला क्रिकेट मैदानामध्ये बघितलं तर जो सामना आहे तो जेतवंत सापेर्ली विरुद्ध पाली उपालेवाडीमध्ये आणि याच्यामध्ये 48 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे परंतु त्यामध्ये अगदी एक हाती किल्ला लढवला आहे तो प्रशांत मेस्त्री यांनी आणि त्यांनी नाबाद 35 धावा केल्या. जबरदस्त अशी कामगिरी त्यांना जोड दिली ती उदय याने 2 धावा काढल्या आणि प्रशांत यांनी 6 धावा काढल्या. तर अशा रीतीने 48 धावांचं 4 षटकामध्ये आव्हान ठेवलेलं आहे ते पाली उपालेवाडी संघाला. त्यांच्याकडे सुद्धा जबरदस्त असा फटकेबाजीचा भरणा आहे परंतु नक्कीच चला फिल्डिंग सेट करायची आहे. जेतवंत सापेर्ली आपली फिल्डिंग कर्णधार फिल्डिंग घेऊन यायची आहे चला. कारण काही असेच काही एखाद दुसरी मिनिटं शेवटच्या क्षणाला रात्र करून जातात जसं आपण काल बघितलं. त्यामुळं ती मजा नसते. कुठलाही एखादा अटीतटीचा सामना असतो आणि एखादा टर्निंग पॉईंटचा सामना असतो. काळोखात खेळवणं तेवढी चांगली गोष्ट नसते. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. पुन्हा एकदा आलेल्या सर्व संघांचं या श्रीराम क्रीडा मंडळ आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जे संघ आता आपण बघतोय की पुढच्या संघाचं पण टॉस झालेलं आहे. तळवट ग्रामीण स्टार विरुद्ध चोरोने गडकरवाडी गावठाण यांच्यामध्ये. त्यानंतर सुद्धा सामन्याचे संघ तयार आहेत. साखर जांभूळवाडीनी वावे चिंचाटवाडी. त्याच्यानंतर मुसाड चांदेवाडी धामणन गुड्याचाळ. त्यानंतर धामणन वागळाचाळ आणि वावे जांभूळवाडी. खूप छान लाईनअप आहे. खूप छान संघ आहेत आज. आणि कालच्या लढतीची जर आठवण केली तर नक्कीच आठवण काय रात्रभर मला वाटते काही जण युट्यूबवरती मॅच रिपीट करून बघत असतील. खास करून शेवटचे 2 सामने तर जबरदस्त असे झालेले 2 सामने. एक मला वाटते धामनंद जय मालिंग विरुद्ध जखमीचीवाडी आणि जो सेमीफायनलचा सामना पोसरे विरुद्ध धामनंद जय मालिंग. काय लढती झाल्या त्या कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगल्या लढती झाल्या. थोडंसं पिचने आपल्याला नाराज केलं होतं परंतु आता जे सिमेंट पिच आहे ते सुद्धा आपल्याला चांगला सहारा देत आहे. नक्कीच बॉल चेंडू येतोय बॅटवरती मोठे फटके पण बघायला मिळत आहेत. पण नक्कीच आपले जर माईक सुधारले तर आम्हाला सुद्धा फटकेबाजी करायला आणखी मजा येईल. त्याची जरा सेल चेंज करायला सांगा अविनाश. योगेश स्कोररचं काम करतायत. जबरदस्त अशी कामगिरी ही जी श्रीराम क्रीडा मंडळाची जी मंडळी आहे खास करून नवतरुण मंडळी कालपासून आपण बघतोय स्वयंसेवक असो किंवा स्कोरिंग असो किंवा बाकी सपोर्ट असो ॲडमिन सपोर्ट असो पाण्याची व्यवस्था करणं असो किंवा स्वतः खेळणं असो जबरदस्त अशी कामगिरी करतायत. आणि नक्कीच चव्हाण सरांच्या लिडरशिपमध्ये ही सगळी मंडळी काम करतायत.
दोन्ही संघाचा एक एक खेळाडू इकडे पाठवायचा आहे. मला वाटते पाली उपालेवाडी आणि जेतवन सापिर्ली. प्रवीणजी जर 12 नसेल तर एक इथं फिल्डरनी सांगा आम्हाला नावं. कोण गोलंदाज कोण आहेत? उदय आहेत गोलंदाज. धन्यवाद. फलंदाजीमध्ये बघूया आपण सागर आणि रोहित. सागर आणि रोहित ही जोडी. चला, पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. आपल्याला माहिती आहे की दोनच खेळाडू बाहेर आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. ऑफ साईडला एक आणि ऑन साईडला एक, अशा रीतीने फिल्डिंग सेट करून पंच सुधीर स्ट्राईक एंडला आहेत आणि नितीन सकपाळ हे स्क्वेअर लेग पंच म्हणून काम पाहत आहेत. चला, डावखुरा सागर एक जबरदस्त फलंदाज आपल्या 15 गावातील. त्या जोडीला रोहित सुद्धा चांगली कामगिरी. बघूया उदय कशा पद्धतीने पहिला चेंडू टाकतोय. आपटून टाकले चेंडू. यावेळेला मात्र डावखुऱ्या फलंदाज सीधा फेकून दिलेला आहे. डीप फाईन लेगच्या डोक्याच्या वरून डी झोन मध्ये चेंडू चाललाय. 2 धावांसाठी. धावसंख्येला सुरुवात होते. मोठं टार्गेट आहे. बारचोक 48 धावांचं टार्गेट आहे आणि नक्की सुरुवात मात्र एक खणखणीत केली म्हणू शकतो. एक आत्मविश्वास वाढवणारा असा फटका. जरी डी झोन मध्ये असला तरी आत्मविश्वास वाढतो, कारण कनेक्ट चेंडू चांगला झाला, मिडल झाला बॅटला, तर नक्कीच फलंदाजाचा सुद्धा एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो. बिनबाद 2. स्वयंसेवकांना विनंती आहे, कोणताही खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर चेंडू आणायला जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. कोणत्याही खेळाडूनं बाउंड्रीच्या बाहेर चेंडू आणायला जायचं नाही. स्वयंसेवक आणून देतील. पुढचा चेंडू आपटून टाकले. चेंडू बॉलर बॅटला कॉट अँड बोल्टचा चान्स होता. थोडंसं हाताला लागलेलं बघा, जरा चेक करा. कारवाई झाल्यानंतर जरा चेक करा पंचाने तिकडे. आज मला वाटते स्प्रे घेऊन जा, फर्स्ट एड घेऊन जा तिकडे. जोरात हाताला लागलेली दिसतोय. रेली स्प्रे घेऊन जायचा आहे. बॉक्सेस घेऊन जा तिथे. एक कॉट अँड बोल्टचा एक अवघडाचा चान्स घेण्याचा प्रयत्न केलेला. फर्स्ट एड पाहिजे पंच तिकडे. ओके, ठीक आहे, थँक्यू. नक्कीच हीच जिद्द आहे 15 गावाकडे की छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तरी ते आपण इग्नोर करतो. काळजी मात्र घ्यावी लागेल, परंतु आपण पॉझिटिव्हली जातो की नाही मी ठीक आहे आणि मी खेळ करू शकतो. आणि नक्कीच हीच एक जिद्द आपल्याला ह्या जून महिन्यामध्ये सुद्धा टुर्नामेंट घ्यायला आपल्याला प्रवृत्त करते. म्हणजे आपल्याला आनंदामध्ये ही टुर्नामेंट साजरी करण्यासाठी आपल्याला एक सपोर्ट करते आहे. पुढचा चेंडू. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज रोहित आलेला आहे. धावसंख्या ते बिनबाद 3. उदय साइड चेंज करून ओव्हर द विकेट मारा करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटून टाकल्यासाठी क्लीन बोल्ड. लेग स्टंपची एसटी उडवून जाणारा चेंडू. अशा रीतीने रोहित यांनी खातही उघडलेलं नाही. 1 गडी बाद 3 अशी डळमळी सुरुवात. विजयजी काय म्हणाल या चेंडू बद्दल? हॅलो. तर नक्कीच दिलीप सर, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशी सांगितलं होतं की 24 चेंडू तर 48 धावांचा पाठलाग करायचा आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील आणि चांगल्या धावा जमाव्या लागतील. कारण आपल्या संघाला जर विजयी करायचे असेल तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावे लागतील. कारण मोठ्या ताकदीचे गोलंदाज आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ते जेतवन सापेली या संघाने. कारण उपालेवाडी म्हटलं तर एक बलाढ्य संघ समजला जातोय. चांगल्या प्रकारचे फलंदाज आहेत त्यांच्याकडे. आता गडी बाद झालाय नवीन आलेला फलंदाज जो किरण का राकेश असेल तर नक्कीच इथे हाणामारी करावी लागेल. दिलीप सर, किरण सुतार आलेले आहेत आणि त्या जोडीला सागर आहे. ही जोडी सुद्धा एकदम भरोशाची जोडी आहे. जर उपालेवाडीची गोष्ट करायची गेली तर 48चा हा डोंगर म्हणू शकत नाही, परंतु एक मोठा टप्पा आहे आणि तो कशा पद्धतीने पार करायचा बघायला मिळते आपल्याला व्ही शेप मध्ये जास्त करून क्लिअर ग्राउंड आहे, परंतु मोठे फटके व्ही शेप मध्ये आपल्याला फार कमी बघायला मिळाले कालच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा नवीन जोशामध्ये उदय तयार. आपटून टाकलेला चेंडू यावेळेला सुद्धा गतीने फसवलेले आहे. विकेट किपरकडे चेंडू गेलेला आहे थोडासा एक टप्पा पडून, परंतु दरम्यान 1 धाव मात्र जुने खेळाडू पूर्ण करतात आणि या एका धावेने भर पडते आहे. 1 गडी बाद 4. हॅलो.
एक गडी बाद 4. पुन्हा एकदा डावखोरा सागर तयार. पुन्हा एकदा उदय आपली फिल्डिंग सेट करतोय. पॉवर प्लेचं षटक फार चांगल्या रीतीने हँडल करतोय. थोडासा बॉल हाताला लागून सुद्धा जोश मात्र कमी झाले नाही. पुन्हा एकदा उदय तयार. यावेळेला मात्र डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये स्वैर असा मारा वाईडच्या रूपामध्ये चेंडू पडतोय. परंतु त्याला वेस्ट राईट लेवल अगदी ऍडजस्टेबल होता, त्यामुळे कुठलाही संशय घेण्यात येत नाही. एक धाव मात्र मिळते आहे. एक गडी बाद 5. 12 धावांची रणगती राखली पाहिजे जर सामना हा जिंकायचा असेल पालीवाडी संघाला. साईड चेंज करून उदय तयार. आपटून टाकले चेंडू. यावेळेला भिरकावून दिलाय, पण तो भिरकावलाय तो डी झोन मध्ये. 2 धावांसाठी इशारा येतोय सुधीरजी यांचा आणि 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडते. एक गडी बाद 7. 7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पालीवाडी प्लेइंग अगेन्स्ट जेतवन सापेर्ली. टार्गेट इज 48. एक चेंडू बाकी आहेत असं स्कोरर सांगतायत. एक गडी बाद 7. शेवटचा चेंडू असावा. राऊंड विकेट मारा करतोय. हो, एक चेंडू वाढीव मिळाला आणि एका चेंडूने फायदा मिळवून दिलेला आहे. सागर क्लीन बोल्ड होतोय. या षटकात 2 गडी क्लीन बोल्ड झालेले आहेत. काय यश मिळवलेलं आहे उदयाने. 2 गडी बाद 7. पहिलं पॉवर प्लेचं षटक जबरदस्त असं पडलेलं आहे विजयजी. तर नक्कीच एक जबरदस्त असं षटक आपल्याला बघायला मिळालेलं आहे. जिथे 12 धावांची रणगती पाहिजे होती तिथे फक्त 7 धावा आणि 2 सलामीची जोडी मात्र तंबूमध्ये परतलेली आहे. आणि आता बघूया किरण यांच्या जोडीला कोण येतोय. तर नक्कीच खेळाडू येईलच फलंदाजीसाठी, परंतु इथे आलेल्या सगळ्या संघातील योगेश आलेले आहेत फलंदाज. आलेल्या सर्व खेळाडूंना खास करून आयोजकांच्या वतीने फेडरेशनच्या वतीने विनंती वजा सूचना आहे की तुमच्याकडे अंपायरिंगचं टॅलेंट आहे. आपल्या योगेश सरांनी लिस्ट पण सर्क्युलेट केलेली आहे. तरी सुद्धा अजून तुम्ही अंपायर्स म्हणून इथे आला असाल तर इथे सूचना द्यायची आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये की मी 1-2 मॅचेससाठी मी अंपायरिंग करू इच्छितो. तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला इथे कळणार नाही आहे. तर निश्चितच तुमचा पॉझिटिव्ह इथे रिपोर्ट मिळेल. दरम्यान पुढच्या सामन्यासाठी विशाल तामनकर हे पंचगिरीसाठी तयार आहेत. त्यांच्या जोडीला बघूया आपण एखादा आणखी कोण तयार होतोय का. हा, प्रदीप चांदे पण आलेले आहेत इथे. नाना चांदे ते सुद्धा तयारी करतील. तर दरम्यान गोलंदाजाकडे लक्ष. पहिला चेंडू. यावेळेला मात्र फ्लॅशिंग ड्राईव्ह मारायचा होता. फ्लॅशिंग ड्राईव्ह चकलेला आहे, परंतु एक धाव मात्र तिथे मिळते आहे. नितीन गोलंदाज आहेत आणि समोर आहे तो किरण. योगेश नॉन स्ट्राईकला आहेत. किरण आणि योगेश मोठी मदार येऊन पडली आहे. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा नितीन राऊंड विकेट मारा करतोय. यावेळेला आपटून टाकलेले चेंडू ऑनच्या दिशेने मारलाय. मिड विकेट बाउंड्रीवरती चेंडू चाललाय. चेंडू अडवला जातोय. चेंडू परत येतोय, परंतु दरम्यान फक्त एकच धाव मिळते आहे. 2 गडी बाद 9. नक्कीच रणगतीकडे लक्ष ठेवावं लागेल. पालीवाडीला जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच रणगती दाबून ठेवावी लागेल. जेतून सापेली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा अगदी टिचून गोलंदाजी करतोय तो नितीन. यावेळेस सुद्धा आपटून टाकले चेंडू. हलकी कट घेतलेला आहे, परंतु नो मॅच चेंडू पडतोय. गोलंदाज स्वतः जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला, परंतु दरम्यान एक धाव मिळते आहे आणि दुहेरी आकड्यामध्ये पोहोचते. धावसंख्या 2 गडी बाद 10. 2 गडी बाद 10. पुन्हा एकदा जे आम्हाला कोणी मान्यवर किंवा खेळाडू दिसत नसतील तरी त्यांचं सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत या क्रीडा मैदानामध्ये. खारलँडच्या या खेळपट्टीवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा नितीन यांनी स्लो गतीचा चेंडू. संशय घेतला जातोय, परंतु पॅडवरती आदळून चेंडू विकेटकीपरने अडवलेला दिसतोय. अशा रीतीने असा चेंडू. 2 गडी बाद 10. जिथे प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची रणगती हवी आहे 48 धावांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, परंतु मला वाटते जवळजवळ 2.25 षटकं झालेले आहेत आणि धावा आहेत त्या फक्त 2 गडी बाद 10. यावेळेला मात्र मोठा प्रयास केलेला आहे.
स्कायर वन आहे, आकाशाला भेटणे घेतलेला आहे, जमिनीवर आला परंतु जमिनीवर पडला नाही, जमिनीवर पडण्याच्या आधीच झेल घेतलेला आहे. अशा रीतीने किरण बाद होतोय, तिसरा गडी बाद होतोय धावसंख्या वाढवण्याच्या नादामध्ये. 3 गडी बाद 10. 10 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. विकेट जात आहेत, परंतु पालीव पालेवाडी त्यांच्याकडे अजूनही आहे जोश, त्यांच्याकडे अजूनही आहे बॅटिंग लाईन. विनायक उतरलेले आहेत, विनायक शिरावळे यांच्याकडे सुद्धा ऑलराऊंडर प्रदर्शन करण्याची ताकद आहे, परंतु सध्या तरी जबरदस्त अशी कामगिरी करतायत ते गोलंदाज उदय आणि नितीन. या दोघांनी जकडून ठेवलेले आहे. 3 गडी बाद घेतलेले आहेत, 2 गडी क्लीन बोल्ड केलेले आहेत, 1 गडी झेलबाद झालेले आहे आणि नक्कीच चांगलं शेअरिंग केलेलं आहे. 2 गडी उदयाने मिळवलेले आहेत, 1 गडी आतापर्यंत नितीन यांनी मिळवलेला आहे. 3 गडी बाद 10. पंचाकडून गाठ घेऊन तयार विनायक. जास्त वेळ घेता येणार नाहीये, वेस्ट करता येणार नाहीत बॉल. पुढचा चेंडू यावेळेला लेग ग्लान्स केलेला आहे आणि मला वाटते वनडीसाठी चेंडू जाईल, एका धावेसाठी जात आहे. 3 गडी बाद 11. 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावाला उत्तर देताना 3 गडी बाद 11. जिथे 12 धावांची रणगती प्रत्येक षटकामध्ये म्हणजे 2 षटकामध्ये 24 धावा करायच्या होत्या, तिथे फक्त 5.5 धावांची रणगती प्रति षटकामध्ये चाललेली आहे. अशा रीतीने खूपच मागे पडलेला दिसतोय तो पालेवाडी संघ. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 11 धावा झालेल्या आहेत, 48 धावा करायच्या आहेत म्हणजे 37 धावांची गरज. 37 धावा म्हणजे जवळजवळ 18 धावांची रणगती आता मात्र तुम्हाला करावी लागेल हा जर सामना पूर्ण करायचा असेल. पालेवाडी संघ या मैदानामध्ये बऱ्याच वेळेला जवळजवळ 2 ते 3 सामने जिंकून चांगल्या पद्धतीने खेळ केला होता, परंतु या टुर्नामेंटमध्ये सध्या फलंदाजांनी मात्र नांगी टाकल्यासारखं वाटतंय. परंतु क्रिकेटचा खेळ 2 षटकं आणि 37 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव कळलेले नाहीये, बघूया. पुढचा चेंडू मात्र पहिला अरुण आहेत गोलंदाज आणि कॉट बिहाइंड आउट झालेला आहे तिथे. अशा रीतीने गडी मात्र बाद होतोय. 4 गडी बाद 11. योगेश बाद झालेला आहे. तू चल मैं आऊ अशा पद्धतीने मात्र थोडीशी हाराकिरी टाईप त्यांची रिस्पॉन्स त्यांचा दिसतोय. परंतु क्रिकेटचा खेळ आता मात्र येत आहेत ते अण्णा. मला वाटते समीर येताना दिसत आहेत, समीर आणि विनायक. आणि नक्कीच पालेवाडीची तारीफ करूया, कारण सकाळी त्यांना आयोजकांनी बोलवल्यावरती त्यांनी टायमिंगवर आले, ट्रेनचा प्रॉब्लेम असताना सुद्धा आणि एवढा चांगला सपोर्ट केला. नक्कीच प्रत्येक संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाकडे बघतायत, पंचाकडे दाद मागतायत, पंच इशारा करतायत, यस ग्रीन सिग्नल देत आहेत की हा वाईड आहे. अशा रीतीने एका धावेने भर पडते आहे. 4 गडी बाद 12, हा माफ करा 13. एक वाईड आणि एक इतर धाव आहे. 4 बाद 13. अरुण यांचा पुढचा चेंडू चांगला ग्लान्स केलेला आहे, ऑनच्या दिशेने चेंडू वळवलाय. चेंडू मात्र जाईल डी झोन. हा तिथे 1D डिक्लेअर करतायत पंच, तिथं 1D डिक्लेअर करतायत. पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो, त्या खालच्या कठड्याला लागून जरी चेंडू आतमध्ये आला तरी ती 1D असेल, धावायची गरज नाही त्या बाजूला. आणि नक्की 4 गडी बाद 14. 48 धावा. आता मात्र मोठा डोंगर वाटायला लागतोय. सापेर्ली म्हणजे नागेश्वर डोंगर असो की तळवट साईडचा जो मोठा तळवटचा डोंगर आहे, परंतु मोठा डोंगर वाटायला लागतोय. थोडासा लेग स्टंप मिस करणार असं पंच सांगतायत. अशा रीतीने वाईडच्या रूपामध्ये 1 धाव मिळते आहे. 4 गडी बाद 15. 4 गडी बाद 15. तिसरं षटक. 48 धावांचा टप्पा, परंतु फक्त 4 बाद 15 झालेले आहेत. पुढचा चेंडू यावेळेला पॅडवर आदळलेला आहे. यावेळेला सुद्धा पट्टा चालत नाही आहे, बॅटी फिरतायत, कनेक्ट होत नाही आहे. मैदान तर चांगलं आहे. कालपासून या मैदानावर आल्यानंतर बरेच मोठे मोठे फटके पडले होते, धावसंख्या वाढली होती, कारण जुन्या मैदानावरती धावसंख्या 30-35 वरच असायची, परंतु ती धावसंख्या एका संघाने तर 57 वरती पोहोचवली होती 4 षटकामध्ये. म्हणजे खेळपट्टी आपल्याला सगळ्यांना पोषक आहे, परंतु तिथे आपलं टॅलेंट वापरायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र हलका पटका पडलेला आहे. आता मात्र चिरीमिरी ज्याला म्हणू अशा पद्धतीने कॉइन्स मिळत आहेत, परंतु कॉइन्स नको आहेत आपल्याला, मोठ्या मोठ्या नोटा पाहिजे आहेत, त्या काय मिळत नाहीत. धावसंख्या ती 4 गडी बाद 16. तिसऱ्या षटका, तिन्ही षटकं अगर जर बघितली तर जबरदस्त अशी कामगिरी.
आणि नक्कीच प्रवीण जाधव खुश असतील कर्णधार. हा मात्र चांगला परफॉर्मन्स दिसतोय त्यांच्या खेळाडूंकडून. पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा आडवा फटका आणि नक्कीच आडवा फटका. हलकी धाव एक देऊन जाईल परंतु विश्वास कमी आहे त्याच्यामध्ये आणि अशा रीतीने एक धाव मिळते. 4 गडी बाद 16, 4 गडी बाद 17. चार बाद 17. या वेळेला मात्र चांगला कनेक्ट झालाय. किती उंच गेलाय. ओहो, आरामात हातात आला आणि आरामात हातातून निघून सुद्धा गेला. अशा रीतीने खिडकीतून वाकून बघत होता आणि भुरकन पडला खाली. अशा रीतीने जिथे गडी बाद होत होता तिथे मात्र मला वाटते 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या ती 4 गडी बाद 19. षटक संपलेलं आहे. 3 षटक संपलेले आहेत. धाव संख्या ती 4 गडी बाद 19 आणि आता मात्र 29 धावांची गरज आणि 6 चेंडू. 29 धावांची गरज, 6 चेंडू. पाहूया चेंडू कोणाच्या हातामध्ये आहे. गोलंदाजाचं नाव कळेलच आपल्याला. किरण आहेत. गोलंदाज किरण. 6 चेंडू 29 धावांची गरज. नक्कीच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार मानूया युट्यूब वाल्यांचे. ह्या मुलांनी कालपासून एक जबरदस्त आपले कामगिरी दाखवत आहेत आणि नक्कीच आम्ही सुद्धा रिपीट बघितल्या मॅची. रात्री झोप लागेपर्यंत एकदम चांगलं क्लिअरिटी, जबरदस्त अँगल्स चांगले, त्यानंतर स्कोरिंग अपडेट करण्याची सुद्धा चालाकी आणि नक्कीच तुमच्या क्रूला नक्कीच जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत. पहिला चेंडू किरण यांचा एक यॉर्कर लेनचा चेंडू हलकी बॅटची कट घेऊन स्लिपच्या बाजूने गेलेला आहे. डी झोन मध्ये. अशा रीतीने एक धाव मात्र मिळते आहे. 20 मध्ये पोहोचताय संघ. 4 गडी बाद 20. चोरवणे गरकळवाडी गावठण विरुद्ध तळवट ग्रामीण स्टार. नाणेफेक तर झालेली आहे. बघूया कुणाची कशी तयारी आहे ती. पुढचा चेंडू ऑनच्या दिशेने मारलाय परंतु मला वाटतं डी झोन मध्ये जाणार चेंडू 2 धावासाठी. गडकरवाडी विरुद्ध तळवट ग्रामीण. डिसिजन आपल्याला कळलेलं नाही मला वाटतं अजून. चला, गडकरवाडी यानंतर फिल्डिंगला उतरेल. 2 गडी बाद 22. पुन्हा एकदा किरण. पुढचा चेंडू आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आडवा फटका मारायचा होता. काही वेळेला बॅटच्या पकडण्यावरूनच आपल्याला कळतं की हा बॅटर कशा पद्धतीने चेंडू मारेल आणि नक्कीच मोठे जर फटके मारायचे तर मला वाटतं कुठेतरी बॅटचा हँडल सुद्धा पकडण्याची आपली वेगळी स्टाईल असते. 2 गडी बाद 22. 4 बाद 22. यावेळेला मात्र फुल टॉस आणि नो बॉल देत आहेत वेस्ट साईडचा. एक धाव डी झोन मध्ये मिळतोय, एक नो बॉल मिळतोय, एक फ्री हिट मिळतोय आणि अशा रीतीने मला वाटते जास्तच हाईट होता कारण जवळजवळ मला वाटते बेंबीच्या वरच्या बाजूला तो चेंडू जाणारा होता आणि धावा 2 मिळत आहेत. धाव संख्या होती ती 4 बाद 24 आणि फ्री हिटचा एक चेंडू मिळतोय. प्रॅक्टिस मात्र विनायकांना करायला मिळते कारण विजय मात्र लांब होत चाललेला आहे. 48 धावा खूपच लांब होत चाललेल्या आहेत. यावेळेला सुद्धा वेस्ट हाईट नो बॉल देत आहेत पंच. उंच मोठा फटका मारलाय. 2 धावांसाठी फटका जातोय आणि फ्री हिट कंटिन्यू आहे. अशा रीतीने या चेंडूवर सुद्धा 3 धावा मिळत आहेत. धाव संख्या होती ती 4 गडी बाद 27. ओके ओके. पंचानी हा जो बॉल आहे तो थर्ड अंपायरला पाठवलेला आहे की हा नो बॉल आहे की नाही, वेस्ट साइड च्या वरती चेंडू आहे की नाही. तर तिसरा डोळा आमचे भगवान दादा. हो, त्या बरोबर आहे. हा, पंच सांगताय तिकडून नो बॉल आहे. तो नो बॉल. फायनल डिसिजन नो बॉल आहे आणि जर तो नो बॉल आहे, फायनल डिसिजन नो बॉल आहे. जर तो नो बॉल आहे तर गोलंदाजाला थांबावं लागेल. फक्त 2च बीमर अलाउड आहेत.
चला प्रवीण जाधव आलेले आहेत चेंज बॉलर म्हणून. आणि नक्कीच फ्री हिटचा तो चेंडू. धावसंख्या आमचे स्कोरर सांगतील 4 गडी बाद 27. 4 गडी बाद 27. 4 बाद 27. 21 धावांची गरज. मला वाटते 3 चेंडूंचा खेळ बाकी असावा. या वेळेला मात्र आणि तिथे विनायक धावबाद होत आहेत. अशा रीतीने फक्त 2 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज. 5 गडी बाद 27. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. फलंदाज पाहूया कोण गेलाय तो. राकेश पास्ते. शेवटचे 2 चेंडू आपटून टाकले चेंडू. पुन्हा एकदा बॅटची हलकी कट घेऊन डी झोन मध्ये गेलेला चेंडू आणि नक्कीच तिथे 1 धाव मिळेल. आणि शेवटचा चेंडू आणि 20 धावांची गरज. तिकडनं 2 चेंडू आलेले आहेत, लक्ष ठेवा. शेवटचा चेंडू खेळाची औपचारिकता पूर्ण होताना आता आपल्याला बघायला मिळेल. यस, 1 धाव मिळेल. परंतु आता मात्र इथं विजय संपादन करतोय तो जेतवन सापिर्ली संघ. हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पाली उपालेवाडी तुम्ही आलात, इथे खेळलात, सहकार्य केलं फेडरेशन ॲज वेल एज आयोजकांना. तुमचंही हार्दिक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. तर नक्कीच दिलीप सर, आता जो सामना झाला जेतवन सापिर्ली विरोधात पाली उपालेवाडी, तर जेतवन सापिर्ली संघ हा विजयी झालेला. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे उपालेवाडी आपण इथं आपला संघ आला, चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील दोन्ही संघांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं जातंय. तर जेतवन सापिर्ली संघाचा प्रशांत एक स्फोटक फलंदाजी केली. 14 चेंडूचा खेळ केला, 35 धावा कुठून काढल्यात. तर सामनावीर होतोय प्रशांत. तर या प्रशांत याने आपण लवकरात लवकर येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. यानंतरचा होणारा सामना आहे साईनाथ गडकरवाडी विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार. साईनाथ गडकरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण धुरा सांभाळले. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून विशाल तामनकर आणि नाना चांदे या दोनांना आम्ही विनंती करतो की कॅप्टन घाला. आणि या सामन्यासाठी दोन्ही पंच असतील, तटस्थ पंच, क्रिकेटचा फार मोठा अनुभव असलेले पंच नाना चांदे मुसाडगावचे सुपुत्र आहेत. तामनकर विशाल तामनकर पोसरेगावचे सुपुत्र आहेत. त्यांनाही विनंती असेल की या सामन्यासाठी आपण पंच म्हणून कामगिरी पार पाडायचे. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल. नितीन सकपाल त्यांना सूचना द्या, जरा धावा किती कुठे असतात जर घोषित सत्र त्यांना सूचना द्या. त्याचप्रमाणे निवे रामवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक अशोकजी चव्हाण साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. अशोकजी सकपाल साहेब, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या, त्यांचं देखील इथं स्वागत केलं जाते. तर धामणन घोड्याचाड गावचे सुपुत्र प्रवीण प्रवीण बेलेकर उत्कृष्ट असं समालोचक आहेत. ते आमच्या सोबत थोड्याच वेळात जोडले जातील. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचंय आणि